नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतरही शाळा कॉलेजेस सुरू. UGC समानता कायदा विरोधी याचिकेस सुनावणी सहमती. गायिका अंजली भारती विरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल. या आजच्या काही ताज्या बातम्या बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बातम्या बघूया सविस्तरपणे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवेदनाने राज्य सरकारने शासकीय दुखवट्याचे आदेश काढले. त्या आधारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या नागपूर विद्यापीठाअंतर्गत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 1 दिवसाच्या सुट्टीचे आदेश काढले. तोपर्यंत बहुतांश शाळा आणि कॉलेजेस अर्ध्यापेक्षा जास्त दिवसाचे कामकाज आटोपले होते. दरम्यान दुपारच्या सत्रातील काही शाळा कॉलेजेसनी मात्र शासकीय आदेशानुसार उर्वरित दिवसाचे कामकाज थांबवून विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी जारी केली. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने देखील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवसाची सुट्टी जारी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा 1 दिवसाची सुट्टी जाहीर झाली असली तरी नागपूर शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश शाळा कॉलेजेस पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात आली. राज्य शासनाकडून सुट्टीचे आदेश येईपर्यंत अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त दिवसाचे काम झालेले होते. त्यामुळे ते सुट्टी न देता संपूर्ण कामकाज करण्यात आले. UGCने कोणत्याही प्रकारची उच्च शिक्षण संस्थांमध्ये भेदभाव केला जाणार नाही यासाठी समानता समित्या स्थापन कराव्या असा UGCने एक नवीन नियम आणला. या विरोधात याचिकेस सुनावणी सहमती देण्यात आली. नागपूर विद्यापीठ आयोगाच्या UGC नियमांना आव्हान देणारी याचिका सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सहमती दर्शवली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची या खंडपीठाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणाऱ्या वकिलाच्या निवेदनाची दखल घेतली. जाती आधारित भेदभावाची चुकीची व्याख्या स्वीकारून काही श्रेणींना संस्थात्मक संरक्षणातून या नियमात वगळले आहे याकडे याचिकाकर्त्याचे लक्ष वेधले. सर्व उच्च शिक्षण संस्थांना भेदभावाच्या तक्रारीकडे लक्ष देण्यासाठी समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी समता समित्या स्थापन करणे अनिवार्य करण्याचे नियम 13 जानेवारी रोजी अधिसूचित करण्यात आली. नागपूर विद्यापीठ आयोगाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेचा प्रोत्साहन नियम 2026 नुसार या समित्यामध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे OBC, अनुसूचित जाती म्हणजे SC व अनुसूचित जमाती म्हणजे ST, अपंग व्यक्ती आणि महिलांचा समावेश असणे आवश्यक आहे. दरम्यान जाती आधारित भेदभावाची व्याप्ती केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गापुरती मर्यादित ठेवू नये. UGCने सामान्य किंवा अआरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना संस्थात्मक संरक्षण आणि तक्रार निवारण प्रभावीपणे नाकारले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान गायिका अंजली भारती यांनी केल्याने भंडारा येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशोकनगर फुलमोगरा येथे 14 जानेवारी रोजी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त संदेश ज्ञानेश्वर वासनिक व इतरांनी प्रबोधनात्मक भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात बोलताना अंजली भारती यांनी राज्याचे बलात्काराच्या घटनांबद्दल नाराजी आणि संताप व्यक्त केला. बलात्काराच्या घटनांवर बोलताना अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अपशब्दात्मक भाषा वापरली. भारती यांच्या वक्तव्यावर या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अंजली भारती यांच्या विरोधात या कार्यक्रमाचे आयोजक संदेश व इतर कार्यक्रमाच्या आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.